आणि मनोज जरांगेच्या भाषेमध्ये गर्विष्ठपणा जाणवतो अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आणि जरांगेंनी त्यांना त्याच शैलीमध्ये उत्तर दिलं। आता काही ते दम राहणार नाही, उगीच त्यांनी आता आहे ते दिलं, त्यात समाधान मानावं जरांगे पाटलांनी आणि आता समाजाला एकदम गृहीत धरून वागू नये आणि अशा पद्धतीनं चॅलेंज करणं किंवा ती भाषा वापरणं हे लोकशाहीसाठीचे आता त्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये जरा गर्व दिसतो, ती आता त्यांनी दाखवण्याची गरज नाही। पुढे काय होईल तर जरांगे पाटील म्हणजे ते आपले गुजरातचे जे पटेल होते ना, काय नाव त्यांचं, ते फार 5-5 लाखांची सभा घ्यायचे, मला वाटतं की त्यांचं नाव आता ते भाजपमध्ये गेले, हार्दिक पटेल। तर पुढचं जरांगे पाटलाचा हार्दिक पटेल झालेला दिसेल। तुमचं बघा दुरण कसं टेकत ह्या बाहेर कुठं त्याचं त्या धोरणाला लागा। मराठ्याच्या नादात लागायला सांगितलं का राहुल गांधींनी तुम्हाला? मराठ्यावर टीका कर म्हणून विरोधी पक्ष नेता आहे का कोणी? तो घराचं पद आहे का ते स्वतःचे? जनतेचं पद आहे ते विरोधी पक्ष नेता सगळ्यांसाठी असतं। दम काढायचे कोणी सांगितलं तुला? तू काय दम बघू आमच्या, तू मुंबईत नाही बघितले का? तुला हागायला जाता आलं नसेल, इकडून तिकडे जाता आलं नसेल। हे असले राहुल गांधी साहेब हे असले कशाला निवडीत आहेत का नाही? तू तर पुढचं बघ ना, ते कसं वाढीता येईल त्याचं धोरण बघ ना। इकडे आंदोलन काय बोलतो मराठ्याचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।